मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात आज राज्याचे तिन्ही प्रमुख नेते दिल्लीला जाणार असल्याची माहिती मिळते। आपल्यासोबत संजय शिरसाटे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काल मेघदूत बंगल्यावरती तिन्ही प्रमुख नेत्यांमध्ये खातेवाटपासंदर्भात महत्त्वाची बैठक झाल्याची माहिती मिळते, काय सांगाल? तुमच्याच माध्यमातून कळतंय की काल बैठक झालेली आहे आणि बैठकीचं सत्र हे सुरू राहणारच। मला वाटतं मुख्यमंत्री साहेबांनी जे काही घोषणा केली की मंत्रिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, म्हणून कदाचित ह्या सगळ्या स्पीडली बैठका होत आहेत। आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीला जातात अशी माहिती मिळते। मॅक्झिमम 2 ते 3 दिवसामध्ये हा विस्तार होण्याची शक्यता आहे। अधिवेशनाच्या काळामध्ये सर्व खात्याला मंत्री असले पाहिजेत, ही सर्वसाधारण त्यांचं सुद्धा मत बनलेलं आहे। म्हणून आता वाट एवढीच पाहावं लागेल की केव्हा, उद्या, परवा की तेरवा, या 3 दिवसामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता नाकारता येत नाही। 10 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रीपद शिवसेनेच्या वाट्याला येणार अशी सुद्धा माहिती मिळते आणि तुमच्या देखील नावाची चर्चा आहे। त्यामुळे किती अपेक्षा तुमच्या उंचावलेल्या आहात आणि मनाची तयारी झालेली आता? बघा, माझ्या अपेक्षांना काही महत्त्व नसतं। शिंदेसाहेब आमचा निर्णय घेत असतात। शिंदेसाहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असतो। म्हणून आता किती मंत्रिपद मिळत आहेत, किती कॅबिनेट आहेत, किती राज्यमंत्री, या सगळ्या प्रश्नाची उत्तर हे शिंदेसाहेबांकडे आहेत। नक्कीच, पण 2.5 वर्षाचा देखील फॉर्म्युला ठरला, म्हणजे कुणामध्ये नाराजी होऊ नये यासाठी 2.5 वर्ष पहिले एका चमूला संधी दिली जाईल आणि 2.5 वर्षानंतर खांदेपालट होईल, नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल असं सुद्धा बोललं जातं। यामध्ये किती तथ्य आहे? ते याचा निर्णय आणखीन झालेला नाही ना। हा निर्णय हा सामूहिक होणार आहे। म्हणून कोणी काय निर्णय घ्यायचा आहे हे फक्त नेते लोक जे आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, शिंदे साहेब आहेत, अजितदादा आहेत, हे लोक निर्णय घेणार आहेत। म्हणून या निर्णय प्रक्रियेमध्ये कोणताही आमदार इन्व्हॉल्व नसतो, कोणताही नेता इन्व्हॉल्व नसतो। हे सर्वस्वी निर्णय त्या नेत्याने घ्यायचेत आणि त्याची अंमलबजावणी फक्त आम्ही खाली करत असतो। पण काही खात्यामध्ये समन्वय नाही आहे भाजपच्या, त्यामुळे देखील ही यादी रखडल्याची माहिती मिळते आणि भाजपच्या नेत्यांमध्ये सुद्धा संभ्रमावस्था आहे असं पण बोललं जातं आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये पण। यामध्ये तथ्य नेमकं काय आहे? तथ्य तसं काही नाही आहे। भाजपचे सदस्य संख्या सुद्धा आता जास्त झालेली आहे आणि सर्व कॅपेबल लोक आहेत। शिवसेनेत तसेच आहेत, राष्ट्रवादीत तसेच आहेत। म्हणून निवड करताना अत्यंत बारकाईने आणि गांभीर्याने त्याच्याकडे पाहावं लागतं। म्हणून हा जो काय वेळ लागतो, विलंब लागतोय, त्या सगळं निवड सर्व चांगले आहेत, मग कुणाला घ्यायचं हा निर्णय घेताना थोडंसं जी काही कसरत करावी लागते ती नेत्यांना करावी लागते। म्हणून मला वाटतं आता ही सगळं सर्व संपलेलं आहे। 2 दिवसामध्ये विस्तार होईल। नक्कीच, भाजप पुन्हा एकदा राज्यामध्ये ऑपरेशन लोटस राबवणार अशी माहिती मिळते। बरेचसे खासदार त्यांच्या संपर्कात आहे, आपल्याही संपर्कात बरेचसे आमदार आणि खासदार असतील। काय नेमकं घडणार आहे महाराष्ट्रात? आता विरोधात राहून करणार काय? ते विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेता सुद्धा नाही, त्यासाठी त्यांना विनवण्या कराव्या लागत आहेत। मग त्या पक्षातले आमदार असतील, त्या पक्षाचे असलेले इतर खासदार असतील, त्यांना अशी जाणीव झालेली आहे की आता पक्षात राहून 5 वर्ष विरोधाला विरोध करण्यापेक्षा सत्तेमध्ये सहभागी होऊन चांगलं काम जर आपल्या मतदारसंघात करू शकलो तर पुढच्या वेळेला आपलं भवितव्य चांगलं राहील। म्हणून अनेक जण आमच्याही संपर्कात आहेत, भाजपच्याही संपर्कात आहेत। निवडणूक आयोगानं आता महत्त्वाची माहिती दिलेली आहे की जे बॅलेटवरती मतदान झालेलं आहे, स्लिपवर जे मतदान झालेलं आहे आणि जे EVMवर मतदान झालेलं आहे, त्यांची संख्या एकसारखीच आहे। विरोधक वारंवार बॅलेटवर मतदान घ्या, बॅलेटवर मतदान घ्या असं म्हणत होते, यावरती त्यांनी खुलासा दिला आहे। याकडे एकंदरीतच कसं पाहता? EVM हा विषयच नाही आहे, यांनी ही स्टंटबाजी केलेली आहे। लोकसभेला त्यांना चांगलं यश मिळालं, घवघवीत EVM चांगलं होतं, लोकशाहीचा विजय होता। आता पराभव झाला आहे तर EVM खराब आहे, लोकशाहीचा खून झाला आहे। हे सगळं नौटंकी एक लोक करतात आणि हे काही दिवसापुरती राहील। जेव्हा सर्व 7-8 दिवसात सेटराईट होईल त्या टायमाला हा विषय संपला जाईल। यांचं कसं झालं, विरोधी पक्षाचा इथून पाल उचलायची दुसरीकडे टाकायची, दुसरीकडून पाल उचलायची तिसरीकडे टाकायची, म्हणजे हे जे काही तंबू टाकण्याचा जो प्रकार आहे तो हे महाविकास आघाडी करते। नक्की, आता तुमचे मित्र संजय राऊत यांच्याबाबतचे काही प्रश्न त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि पुन्हा एकदा राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरती त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले। सरपंचाची हत्या होते, त्यानंतर एका नेत्याच्या मामाची हत्या होते, सरपंचाची हत्या होते आणि राज्याला गृहमंत्री पदच नाही आहे, गृहमंत्रीच नाही आहे, 20 दिवस झाले गृहमंत्री नाही। हे बघा, हत्या होणं, पूर्वमनस्यातून काही घटना घडणं याला सरकार जबाबदार नसतं, परंतु सरकार त्या गोष्टीचा तपास जरूर करतं। काल जी हत्या झाली तातडीने त्यामध्ये आरोपी अटक केले, काही आरोपी अटक झालेले आहेत आणि सरकार या सगळ्या घटनेकडे गांभीर्यानं पाहतं। कोणतीही कुणाचीही हत्या हो, कोणताही दुर्घटना घडो किंवा एखादी अमानुष कृत्य जो कोणी करणार असेल
त्यांना तातडीनं पायबंद कसा घालता येईल ही सरकारची भूमिका असते. सरकार ती भूमिका आपली वठवते. गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांबद्दल जे विधान केलं आहे, आता संजय राऊत म्हणतायत की देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका याबद्दल स्पष्ट करायला पाहिजे. नाही, गोपीचंद पडळकरनी काय बोलला तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यावर मी योग्य त्या भाष्य करणार नाही. त्याबद्दलचा जो काही खुलासा आहे मग ते त्यांनी करावा किंवा त्यांच्या पक्षातल्या इतर नेत्यांनी करावा. पण मी ऑपरेशन लोटस राज्यामध्ये राबवू शकतात तिन्ही नेते आणि काही करू शकतात, यांच्या मागे यंत्रणा लागतील म्हणून हे शिवसेना सोडून पळून गेले अशी टीका पण त्यांनी केली. नाही, असं काही होत नसतं. गेली 2.5 वर्ष तुम्ही पाहिलंच राज्यकारभार अत्यंत चांगल्या प्रकारे शिंदे साहेबांनी केला. आताही जे काही शब्द दिला होता जनतेला त्यापेक्षा जास्त आमदारही निवडून आणलेत आणि म्हणून ह्या सगळ्या लोटस फोटोस हे सगळ्या गोष्टी नाही, परंतु एक मजबूतीचं सरकार शिंदे साहेबांनी सुद्धा आणण्यामध्येच सिंहाचा वाटा उचललेला आहे. आणि आता ही जी काही यांची बडबड चालू आहे ती यासाठीच आहे की भविष्यामध्ये सुद्धा हे लोक हे आमच्याबरोबरच असतील. नक्कीच. संदीप राऊत आहेत, संजय राऊत यांचे धाकटे बंधू आहेत आणि त्यांनी आता एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. त्यात ते म्हणत आहेत की जे जुने शिवसैनिक आहेत त्यांच्यावर अन्याय होतोय आणि जे नवीन उताळवीर शिवसैनिक आहेत त्यांना पक्षामध्ये संधी दिली जाते. घरात धुमसते संजय राऊत यांच्याच. हेच तर झालेलं आहे. उबाटा गटामध्ये नेमकं झालंय काय तर यांनी तिकीट वाटपाचा एक जाहीर कार्यक्रम केलेला आहे. मी असे अनेक उमेदवार दाखवू शकतो की ज्यांचा शिवसेनेशी किंवा उद्धव ठाकरे गटाशी काहीही संबंध नव्हता, परंतु निव्वळ व्यवहार आणि व्यवहार पैसे घेणं आणि तिकीट वाटप करणे हे अनेकांनी केलेलं आहे आणि त्याचा परिणाम आता हा दिसतोय. म्हणून मूळ शिवसैनिक हा यांच्यापासून बाहेर जातोय आणि इतर माणसं त्यांच्या इंटर करतायत. आता ज्यांना तिकीट दिलं होतं ते पक्षात राहतील का? आता नाही राहणार. म्हणून शिवसैनिकावर होणारा अन्याय हा जो आम्ही पहिलेही सांगत होतो आजही सांगतो, व्यवहार करू नका, शिवसैनिकाला न्याय द्या, त्या भूमिकेमध्ये आता उभाटा नाही आहे हे दुर्दैव आहे. कोल्हापूरमध्ये जकात नाका देण्यात आला अदानींना अशी माहिती मिळते आणि त्यावरही संजय राऊतांनी टीका केली. संजय राऊत म्हणत आहेत की संपूर्ण राज्यच अदानींच्या घशात घालण्यासाठी सरकार बनवलं. अरे हे सगळं टेंडर प्रोसेस असते. कोणी घ्यायचं कोणी द्यायचं हा विषय सरकारचा नसतो. या सगळ्या प्रक्रियेतून त्यांना जावं लागतो. जो या प्रक्रियेत पास होईल त्याला ते टेंडर मिळत असतं. म्हणून अदानी आहे का अंबानी आहे का आणखीन कोणता संजय राऊत आहे आम्हाला त्याच्याशी काय घेणं देणं. हे प्रक्रियेतला भाग आहे आणि या प्रकारच्या भागामध्ये जो कोणी सरस ठरेल त्याला हे द्यावं लागतंच, हा नियम आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन संतोष कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.